ओबीसी आणि भटक्या जाती जमाती समाजावर अन्याय होणार असल्याने या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अहमदनगर येथे 3 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भव्य राज्यस्तरीय ओबीसी महाएल्गार भटक्या विमुक्त जाती जमातींच्या मेळाव्यात संबंध जिल्ह्यातून समाजाने उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा ओबीसी समन्वय समितीचे रामजी अंधारे यांनी केले असून आपल्या ताटातले कोणी हिसकावून घेऊ नये यासाठी ओबीसी भटक्या विमुक्तांच्या विविध प्रश्नांवर राज्यातील ओबीसी आणि भटके विमुक्तांच्या राज्यस्तरीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर येथे 3 फेब्रुवारी रोजी एल्गार मेळावा होणार आहे। आपापसातील पक्षीय आणि जाती संघटनांचे मतभेद बाजूला ठेवून जास्तीत जास्त समाज बांधवांनी या मेळाव्यास हजेरी लावावी। ओबीसीचे राष्ट्रीय नेते मंत्री छगन भुजबळ, बबनराव तायवाडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार प्रकाश अण्णा शेंडगे, प्राटी पी मुंढे, शब्बीरभाई अन्सारी यांच्यासह आदी प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत। येणाऱ्या 3 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या महाएल्गार ओबीसी भटके विमुक्त मेळाव्यानिमित्त सर्व जाती समुदायातील भटके विमुक्त असतील, ओबीसी असतील यांनी मोठ्या प्रमाणात मेळाव्यात उपस्थिती दाखवावी। कारण आपल्या ओबीसी समाजावरती जो अन्याय झालेला आहे आणि याच्यामध्ये जे आपले जे विविध प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी सर्व ओबीसी बांधव असतील, भटके विमुक्त बांधव असतील यांनी या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवावी। कारण येणाऱ्या काळामध्ये जो आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि जे आज कुठेतरी आपला भटके विमुक्त समाज कुठेतरी आरक्षणाचा फायदा घेताना दिसत होता, तर त्याच्यामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये आणखी भर पडल्यानंतर आपले निश्चित ओबीसी समाजावर, भटके विमुक्त समाजावर अन्याय होणार आहे आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण सर्वांनी 3 तारखेच्या अहमदनगर येथे होणाऱ्या भव्य ओबीसी महाएल्गार भटके विमुक्त जमातीच्या मेळाव्याला उपस्थित राहावे। तसेच या मेळाव्यासाठी दिनांक 30/1/2024 रोजी शेवगाव शहर व शेवगाव तालुक्याची मीटिंगच्या म्हणजे मेळाव्याच्या संदर्भात नियोजन मीटिंग लावलेली आहे। तरी दुपारी 1:30 वाजता वैभव लॉन्स इथे 30/1/2024 रोजी मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहून नियोजन बैठकीमध्ये सहभाग नोंदावा व होणाऱ्या ओबीसी व भटके विमुक्त मेळाव्यास आपण सर्वांनी पाठिंबा दर्शवावा अशी मी आपणांना विनंती करतो। शेवगाव प्रतिनिधी इसाक शेख, अहमदनगर, शेवगाव।